मवियामधले नैसर्गिक मित्र दोनच, काँग्रेस आणि राष्ट्रवादी. परकीय आणि परका असलेला पक्ष एकच, जो की शिवसेना. कारण शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहे, तो कधीही त्यांच्या नॅचरल लाईन्स वरती कधीही नव्हता. त्याच घराण्यामध्ये तिकीट जाणं ही सुद्धा घराणेशाहीच असते. भाजपची मॅजिक फिगर ही 144 145 नाहीये, तो आकडा 125 आहे. मवियामध्ये यावेळी सर्वाधिक चांगला परफॉर्मन्स हा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि तिसरा नंबर शिवसेनेचा असेल. मराठा समाजातील बुद्धिमंत असतील, चांगले कार्यकर्ते असतील, छोट्या मोठ्या संघटनांचे नेते असतील, त्यांना आता असं वाटतं की त्यांना जरांगे व्हायचं. आणि मी चांगल्या अर्थाने म्हणतो, जर का शिवसेना वेगळी राहिली तर ती प्रसंगी महायुतीचा सुद्धा विचार करू शकते. नमस्कार, द पॉलिटिक्स मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. आपल्यासोबत आहेत प्रसन्न जोशी, पुढारी न्यूजचे नॅशनल एडिटर. सर नमस्कार. कालच भाजपनं 99 जागांची यादी जाहीर केली आहे. या जागांमध्ये साधारण 80 आत्ताचे विद्यमान आमदारांना संधी दिली आहे. तर या यादीकडे तुम्ही कसं बघता? दरवेळी भाजप अँटी इन्कम्बन्सीला सामोरे जायला नको म्हणून नवीन जागांचे इथे नवीन चेहरे, नवीन प्रयोग करत असतं. जो गुजरातमध्ये केला, जो मध्य प्रदेशमध्ये केला, जो राजस्थानमध्ये केला, अगदी हरियाणामध्ये पण केला. पण महाराष्ट्रात अँटी इन्कम्बन्सीला सामोरं जातीये. तर हे नेमकं काय? धन्यवाद, नमस्कार. आणि पॉलिटिक्स मध्ये मला बोलवल्याबद्दलही तुमचे आभार. तुमचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे आणि तो सगळ्यांच्या मनात आला आहे की भाजपचं चाललंय काय. तुम्ही जसं सांगितलं तसं जवळपास 80% तिकीट त्याच लोकांना दिलेली आहेत. हा तर एक भाग आहेच. शिवाय ही नावं जी काही आहेत ती सगळी त्याच घरातली सुद्धा आहेत. घराणेशाही ज्याप्रमाणे आपल्यानंतर आपला कोणी असंच असतं, तसंच त्याच घराण्यामध्ये तिकीट जाणं ही सुद्धा घराणेशाहीच असते. आणि या निमित्तानं भाजप सध्या सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रोल होतोय की या गोष्टी काय चालेल. आता तुमचा जो प्रश्न होता की इतकी तिकीट भाकरी कशी फिरवली नाही, तुमच्या बोलण्याचा मतितार्थ असा आहे की भाकरी फिरवलेली दिसत नाहीये. आणि तुम्ही काढलेला निष्कर्ष तुमच्या प्रश्नामध्येच तुमचं उत्तर पण आहे. ते म्हणजे अँटी इन्कम्बन्सीची त्याला भाजपला भीती वाटते. पण अँटी इन्कम्बन्सी पेक्षा अँटी इन्कम्बन्सी असतं तर उलट भाकरी फिरली असती. पण जर का तसं केलेलं नाहीये, तिकीट दिलेली नसतील आणि जर का ती इनफॅक्ट ती बदललेली नसतील, तर याचा अर्थ असा की भाजपला लक्षात आलं होतं की आपल्यासमोर बंडखोरीचं सगळ्यात मोठं आव्हान असेल. एक तर भाजपला यावेळी जवळपास 5 फोर्सेसशी डील करायचंय. पहिला फोर्स भाजप नावाच्या पक्षांतर्गत असलेले इच्छुक, आणि ते मोठ्या संख्येने असणार आहेत. त्याचं कारण लक्षात घ्या, 10 वर्षापासून त्यांना तिकीट मिळालेली नाहीयेत किंवा असंतोष आहे. किंवा लक्षात घ्या, ज्यांना तिकीट मिळाली त्यांना मंत्रिपद मिळाली नाहीत. मोठमोठी नावं आहेत त्यामध्ये. या मंडळींना अपेक्षा आहे की मग मंत्रिपद पुढची गोष्ट, पण जेव्हा निवडणूक लढवली पाहिजे, पुन्हा सरकार आलं तर आमचा तर पहिलाच टेक असला पाहिजे मंत्रिपदासाठी. दुसरा घटक आहे एकनाथ शिंदे. जर का या निवडणुकीमध्ये भाजपचा आकडा हा असाच 105-10च्या आसपास अडखळला, जो असाच अडखळल्यामुळेच 2019चं सगळं रामायण महाभारत घडलं. अन्यथा 2014 प्रमाणे भाजपचा आकडा 220 पार असता तर भाजपला कधीही कोणाचंही कुबड्या घ्यायची गरज पडली नसती. थोडेफार आमदार घेऊन त्यांनी सरळ स्वबळावरची सत्ता बनवली असती. त्यामुळे हा दुसरा मुद्दा की एकनाथ शिंदेचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. त्यामुळे एकमेकांमध्ये जुळलेले आहेत. भाजपमधले बंडखोर वाढले तर आपला स्ट्राईक रेट कमी होईल. एकनाथ शिंदे बळावतील, त्यामुळे आपल्याला आहे त्याच लोकांना मेंटेन केला पाहिजे. दुसरा मुद्दा, एकनाथ शिंदेचे नंबर वाढले, ज्याला पुन्हा कारण कारण तुम्ही आपल्याच लोकांना तिकीट दिली नाही आणि एकनाथ शिंदेचे नंबर जरी वाढले तर ते क्रुशल रोल प्ले करू शकतात, ते महत्वाची भूमिका बजावू शकतात. ते तुमच्या या सगळ्या खेरीतला मिठाचा खडा ठरू शकतात आणि ते व्हायचं होऊ द्यायचं नसेल. त्यांच्या जागा येण्याबद्दल अडचण नाहीये. भाजपची गरज आहे की महायुतीमध्ये सर्वाधिक जागा आपल्या पाहिजे. म्हणजे किती पाहिजे, म्हणजे आकडा किती, तो आकडा आहे भाजपचा. भाजपची मॅजिक फिगर आपण लक्षात घेऊया. महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापनेची मॅजिक फिगर ही 144 आहे 288 विधानसभेमध्ये. भाजपची मॅजिक फिगर ही 144 145 नाहीये. कृपा करून लक्षात घ्या, तो आकडा 125 आहे. भाजपलाही माहिती एकदम 144 ची अपेक्षा त्यांना 2014 ला होती. 2019ला ती झाली नाही. आणि आता तर ती त्याहून नाहीये. 150 पारची कोणी भाषाच करत नाही. आठवतं का तुम्ही पुण्यामध्ये आहात, चंद्रकांत पाटील म्हणाले होते विधानसभेला 150 पार वगैरे. असं आता कोणी भाषा सुद्धा वापरत नाही. त्याचं कारण भाजपची मॅजिक फिगर 144 असून ते 120 125. एकदा का 125 मिळवलं की ते काहीही करू शकतात. ते मवियातले आमदार करू शकतात, ते शिंदेच्या सेनेला काही करतील किंवा राष्ट्रवादीचं काही बघतील, काय वाटेल ते होऊ शकतं. आकडा 125 गाठला पाहिजे. 125 गाठल्यासाठी जागाही जास्त लढवल्या पाहिजे, जे आपला मुद्दा पुढे येईल, आणि आहे त्या जागा मेंटेन केल्या पाहिजे. सो पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा शिंदेचा सांगितला. तिसरा अजित पवारांचा सुद्धा आहे. आता अजित पवारांची न्यूसन्स व्हॅल्यू याच्यातली खूप जरी कमी असली
तरी सुद्धा ती दुर्लक्षित करता येणं जोगी नाही, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये. आणि इथे पुन्हा आता भाजपला महायुती ही एकसंध आहे आणि त्याच्यामध्ये फटाफूट नाही हे सुद्धा दाखवून द्यायचं आहे. या परिस्थितीत त्यांना अजित पवारांना सुद्धा कसं आहे कधी-कधी संघर्ष होऊ न देणं हा सुद्धा एक संघर्ष असतो, की वस्तुतः संघर्ष होणं अपेक्षित असतं, पण तो करता येत नाही. ही एक पंचायत आहे, तो एक आहे. चौथा घटक आहे तो म्हणजे महाविकास आघाडी आणि तो खरं तर वस्तुतः तो स्वतःमध्ये 3 घटक आहेत, पण तो आपण एक धरूया, अख्खी महाविकास आघाडी. या महाविकास आघाडीसमोर सामोरं जात असताना भाजपला स्वतःचा तंबू मजबूत ठेवणं अतिशय भाग आहे. कारण महाविकास आघाडी आणि त्यातही भाजपची इच्छा असेल, की काय वाटेल ते झालं तरी काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार वाढावेत, पण कोणत्याही प्रकारे उद्धव ठाकरे हे बार्गेनिंग पॉवरच्या लेव्हलला किंग मेकर शब्द आपण वापरतो किंवा काय, त्या लेव्हलला जाऊ नयेत ही इच्छा या क्षणी मवियाची पण आहे आणि भाजपची पण आहे. खरं सांगतो तुम्हाला. यावेळी मविया आणि भाजप एका बाबतीत एकमतावर असतील, की उद्धव ठाकरेंना जास्त जागा मिळता कामा नयेत. याबद्दल एकमत आहे त्यांचं. सो हा झाला चौथा मुद्दा आणि पाचवा जो मी तितका मोठा अजून झालेला मला दिसत नाहीये, पण मी शब्द सांभाळून वापरतोय. तितका मोठा अजून झालेला दिसत नाहीये. तो म्हणजे मराठा जरांगे इफेक्ट. आणि त्याला कारण असं आहे, की स्वतः जरांगेच म्हणाले, की अजून 29 ऑक्टोबरला ते कुणाला उभं करायचं, कुणाला उमेदवारी ज्यांनी फाईल केलेली असेल त्याच्यावरती कुणाला उभं करायचं आणि कुणाला बसवायचंय म्हणजे जेव्हा अर्ज भरू नका. कुणाला पाडायचा निर्णय द्यायचा आणि कुणाला निवडून आणण्यासाठी संदेश द्यायचा आहे, हे अजून ठरायचंय. या 5 आघाड्यांवरती भाजप लढत आहे. आणि जेव्हा तुमच्यासमोर 5-5 आघाड्या असतात, त्यावेळी लक्षात घ्या तुम्हाला तुम्हाला घरामध्ये संघर्षाची वेगळी आघाडी खोलून चालत नाही. तुमच्या समोर जर का 5 आघाड्यांमध्ये काम करायचं असेल, तर तुम्हाला घरातली आघाडी तरी मेंटेन करायला हवी. तिथे सुद्धा जर का उद्या अंधाधुंदी माजली आणि ते होणार आहे. ते शांत झाले अशातला भाग नाही. आताच भाजपमध्ये सुरू उलटायला लागलेले आहेत. तुम्हाला सांगतो, तुम्ही पुण्यातल्या खडकवासला आणि कसब्याची तिकीटं जाहीर केलेली नाहीयेत. ज्याचा अर्थ असा, की यावेळी तिकीटं बदलली जाणार आहेत. भाजपचा कसब्याचा तर मुद्दा माहितीच आपल्याला काय झालं होतं. खडकवासल्याला भीमराव तापकीर 3दा होऊन गेलेले आमदार. तिकडे काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. आणि तिकडे भीमराव तापकीर शांत राहतील याची पण काही खात्री नाही. ही सगळी गणितं असताना त्यांना आणखी डोक्यावर ताप नको असेल, तर भाजपला स्वतःच्या जागा वाढवणे, लढवण्याच्या आणि आहे त्याच्यामध्ये सुंदोपसुंदी होऊ न देणे आणि त्यामुळे भाजपनं हा कॉन्झर्व्हेटिव्ह मुद्दा म्हणजे ज्याला आपण म्हणू कन्व्हेन्शनल कॉन्झर्व्हेटिव्ह किंवा त्याला काय म्हणू प्लेइंग सेफ, की बाबा फार काही हे नको, धोका घ्यायला नको, रिस्क घ्यायला नको. अशा प्रकारे त्यांनी ते तिकीट वाटप केलेलं दिसतंय. आता तुम्ही 5 मुद्द्यांमध्ये याचं विश्लेषण केलं. मला एक-एक मुद्द्यांवर यायचं आहे. पण त्याच्या आधी येण्याच्या आधी अ, बावनकुळेंचं नाव देवेंद्र फडणवीसांच्या नंतर आहे. ते 2019 ला त्यांना तिकीट नाकारण्यात आलं होतं. आज त्यांना तिकीट देण्यात आलंय. तर ही जी अ, विदर्भाकडे लक्ष आहे आणि ह्या सगळ्या यादीकडे जर बघितलं, तर राष्ट्रवादी, एकसंध राष्ट्रवादीच्या अगेन्स्ट लढलेले फक्त 7-8 जण आहेत, की हं. जिथं प्रोबेबल कोण ना कोणतरी असू शकतं. तुम्ही जो अजित पवारांचा जो मुद्दा सांगितला, तर अशा अँगलकडे बघितल्यानंतर काँग्रेसच्या समोर उभारणारे हे सगळेजण प्रोबेबल दिसतायत. तर काँग्रेस हाच आता भाजपचा मुख्य टार्गेट आहे का? म्हणजे ॲज कंपेअर टू उद्धव ठाकरे आणि शरद पवार. हो, काँग्रेस एकतर महाराष्ट्राची सत्ता ही 2 भागातून जाते. एक मुंबईतून काही प्रमाणात जाते कारण 36 ते 40 आमदारांचा अख्खा एक गट आहे मुंबई आणि एम-एम-आर-डी रिजनला. 6 खासदारांची 6-6 36 जागा आणि शिवाय एम-एम-आर-डी रिजनच्या आमदारकीच्या सीट्स पकडल्या सुमारे 40 जागा आहेत. आणि शिवाय विदर्भ आणि विदर्भाच्या बाबतीत असं आहे की ते आर-एस-एसचं मुख्यालय आहे. ते महत्वाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं शहर आहे. ते आपले माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे आजी गृहमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शहर आहे, बालेकिल्ला आहे. भाजपचा बालेकिल्ला आहे. आणि त्यामुळे आणि त्यांना लक्षात आलेलं आहे की एक लक्षात घ्या विदर्भाला पुन्हा कॅरेक्टरिस्टिक आहे. विदर्भाचं राजकारण तुलनेनं उर्वरित महाराष्ट्रापेक्षा वेगळं आहे. विदर्भाचं राजकारण ओबीसी ड्रिव्हन आहे. विदर्भाचं राजकारण मागासवर्गीय ड्रिव्हन आहे. भाजपला ज्या मुद्द्यांचा सध्या प्रॉब्लेम उर्वरित महाराष्ट्रात होतोय. उदाहरणार्थ बदलापूरची घटना असेल, सिंधुदुर्ग शिवराय पुतळा प्रकरण असेल, अन्य कुठल्या कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न असतील, शासनाचे प्रश्न असतील. विदर्भामध्ये त्याची आस तशी नसते. तेवढी धगधग तुम्हाला जाणवत नाही. बदलापूरमध्ये इथे मुंबईमध्ये जोरदार मोर्चे होत असतील तिकडे विदर्भात तुम्हाला जाणवणार नाही. विदर्भामध्ये अंडरकरंट्स हे ओबीसी बहुल, मागासवर्गीय बहुल असे आहेत. आणि त्यामुळे तो अतिशय आपल्या बाजूला वळवणं तुलनेनं काँग्रेस भाजपला सोपं आहे. एक्सेप्ट मगाशी लोकसभा निवडणुकांच्या वेळी जो संविधान बदलावचा नॅरेटिव्ह होता तो विदर्भात का रुजला? कारण तिकडे मागासवर्गीय समाजाची संख्या सुद्धा मोठ्या संख्येने आहे. यावेळी मात्र आता ते नॅरेटिव्हचं तितकं अजून वातावरण बनलेलं मला तरी दिसत नाहीये. आणि अशावेळी भाजप जे आपले मोठे पॉकेट्स असू शकतात. साधारणपणे मला असं दिसून चाललेलं आहे. भाजप बहुधा गृहीत धरत असणार की आपल्याला मराठवाड्यात
जरांगे फॅक्टरचा फटका बसू शकतो. तो त्यांना मागच्या वेळी सुद्धा बसला होता. मग उरला विदर्भ. पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेची जोरदार टक्कर असणार आहे. मुंबईत असणार आहे. कोकणात सुद्धा असणार आहे. कोकणात तर टक्कर म्हणण्यापेक्षा त्यांना इथं पहिल्यांदा शिंदेबरोबर किती जागा सोडायच्या आणि किती घ्यायच्या इथपासूनची सुरुवात आहे. अशा वेळेस सर्वाधिक जागा भाजपच्या खेम्यात कुठून येणार? तर त्या येणार तुमच्या विदर्भामधून, त्यानंतर त्या येणार काही प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रातून आणि नंतर उत्तर महाराष्ट्रात. या 3 पॉकेट्सवरती भाजपचा सगळा खेळ आहे. उरलेल्या जागा त्या घेतील. जसं क्रिकेटमध्ये गल्लीचे रन्स म्हणजे त्याला हे म्हणतात, त्याला चोरट्या धावा म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ समजा एक तुम्ही बाउंडरीकडे बॉल धडकावला, की तो बॉल येईपर्यंत तो चौकार लागला तर लागला. पण तोपर्यंत किमान पटकन रनर ज्याला त्याला रन्स आपण काढतो, त्या मात्र त्या रन्स काढून टाकायच्या. पटकन 1, 2, 5 काय असतील शक्य, पण किमान माणूस जास्तीत जास्त 4 रन्स वगैरे होतात त्या. असं करून बाकीच्या ठिकाणच्या गोळा होतील. यावेळी भाजपचा तो फार मोठा आव्हान भाजपसमोर असणार आहे आणि म्हणून इनफॅक्ट आपण हा होरा पण मांडू शकतो इथे, की भाजप मला नाही वाटत यावेळी 150च्या खाली जागा लढवेल, एकूण ही परिस्थिती पाहता. आणि त्या दृष्टीने त्यांनी विदर्भाकडे चंद्रशेखर बावनकुळेंचा तर तो मुद्दा महत्वाचा आहेच आणि त्यांना त्यांनी दिलेले आणि विदर्भाकडे त्यांनी यावेळी जास्त लक्ष दिलेलं आहे. आणखी जेव्हा जागा जास्तीत जास्त अनफोल्ड होतील, पण आता फार नाही राहिलेल्या आहेत. त्यांनी जवळपास 99 केलेल्या आणि आणखी 50 मी म्हणतोय 150 जागा. माझ्या मते किमान 140 म्हणजे थोडक्यात आणखी 40-45 जागा जास्तीत जास्त आणखी पुढे येतील. तुम्ही मगाशी मराठा आरक्षण आणि जरांगे फॅक्टर म्हटलात. परवा त्यांनी ती जी भूमिका सांगितली 29 ऑक्टोबरची. तर हा फॅक्टर कसा इव्हॉल्व होत जाईल, ही इलेक्शन मराठा आरक्षण या विषयावर इव्हॉल्व होत जाईल का? जसं लोकसभेची इलेक्शन आपण बघितले तर लोकसभेची इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर थोड्या दिवसानंतर ती इव्हॉल्व संविधान या विषयावर होत गेली. तसं आता आपली विधानसभेची इलेक्शन मराठा आरक्षण या विषयावर इव्हॉल्व होईल का? इथे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो, की अमित शहा म्हणाले होते, की आम्ही हरियाणा, गुजरातमध्ये सुद्धा आंदोलनं हाताळलेली आहेत. त्यामुळे इथे काळजी करू नका. अशा आशयाचं त्यांनी विधान केलं होतं. बातमी आली होती त्याची. त्यामुळे आपल्याला एकतर भाजप यासाठी काय करते ते बघावं लागेल. आता आपण काही डॉट्स जोडायचा प्रयत्न करूया. जरांगेंचं शेवटचं आंदोलन आता मागच्या महिन्यामध्ये झालं. काही आठवडे त्यांनी ते काही दिवस त्यांनी उपोषण केलं. नंतर ग्रामस्थितीमध्ये ग्रामस्थांद्वारे ते उपोषण सोडण्यात आलं. ठीक आहे, या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. एक आधीचा एक टप्पा आंदोलनाचे, त्यावेळी कोण-कोण त्यांना भेटायला यायचे. त्यानंतर शेवटचं झालेलं आंदोलन. मग नंतर त्यांनी आंतरवली सराटीत उमेदवारांना बोलावलं आणि आता मी पुढच्या गोष्टी सांगतोय त्या ज्या घटना घडल्या त्या फक्त मी जोडायचा प्रयत्न करतो. जरांगे पाटलांनी असं सांगितलं, की आपण उमेदवार उभे करायचे. ज्यांना इकडे उमेदवार आहेत त्यांनी सगळ्यांनी अर्ज दाखल करा. कुणाला अर्ज मागे घ्यायचा ते मी सांगेन, म्हणजे जरांगे पाटील सांगतील आणि बाकीच्यांनी मात्र उभं राहायचं. काही ठिकाणी आपण जिंकण्यासाठी उभं राहतोय, काही ठिकाणी आपण पाडायचा मी आदेश देईन. जिथे राखीव मतदारसंघ आहेत तिथे आपल्या भूमिकेला बळ देणाऱ्या माणसाला आपल्याला पाठिंबा द्यायचा. आता तिथल्या राखीव मतदारसंघांमध्ये मी जात नाही, काय 30-35 जागाच्या सुमारास काय असतील त्याच्यात आपण नको जायला. इथे मुद्दा असा आहे, की जरांगे पाटलांच्या नंतर आणि त्यांची सुरुवात मी म्हणतो, की मराठा आरक्षणाचे मोर्चे निघाले होते. महाराष्ट्रामध्ये मराठा कॉन्सॉलिडेट होऊ शकतो आणि त्याची एक व्होट बँक आहे. हे जे अकॅडमिक वास्तव होतं ते प्रत्यक्षातलं वास्तव तयार झालं. आणि त्यामुळे मी जेवढं महाराष्ट्रात फिरलो आता निवडणुकांच्या काळात पुढारी न्यूजसाठी वगैरे, मला असं दिसतंय की मराठा समाजातील बुद्धिमंत असतील, चांगले कार्यकर्ते असतील, छोट्या-मोठ्या संघटनांचे नेते असतील, त्यांना आता असं वाटतंय की त्यांना जरांगे व्हायचं आणि मी चांगल्या अर्थाने म्हणतोय. मनापासून सांगतोय, त्यांना जरांगे व्हायचंय, त्यांना तिथला लीडर व्हायचंय, त्यांना तिथल्या प्रस्थापित मराठा नेतृत्वाच्या पलीकडे जाऊन लीडरशिप द्यायची, ही त्यांची महत्वाकांक्षा आहे आणि मी म्हणेन ती योग्य महत्वाकांक्षा आहे. इनफॅक्ट मी अनेकदा माझ्या लेखांमध्ये टीका केलेली आहे मराठा मोर्चांच्या वेळी, की एवढा मोर्चे आल्यानंतर मराठा समाजाने खरं तर नवीन तरुण नेतृत्व उभं करायला हवं होतं. ती संधी का दवडली? पण आता जरांगेंच्यामुळे पहिला नेता मिळाला म्हणजे जरांगे पाटील. पण आता जरांगे पाटील मिळाल्यानंतर आणि हे मी माझ्या पुन्हा आधीच्या एका आय गेस आपल्याच व्हिडिओमध्ये मी म्हणालेलो आहे. जरांगे पाटील मिळाले, तुम्हाला प्रमुख मिळाले. अहो पण तुम्हाला जिल्हाध्यक्ष लागतो, तालुकाध्यक्ष लागतो. मग केडर त्याच्यातून लागतं. तुमचं केडर लागतं. मग त्याच्यातून तुमचा उमेदवार तयार होतो. आता जरांगे काय म्हणाले, की त्यांनी मेळावा घेतला. ते म्हणाले, की मी आता तुम्हाला सांगेन तुम्ही अर्ज भरा आणि मग मी सांगेन त्याने खाली बसायचं. माझं असं मत जेवढं माझी काही पत्रकारिता 20-18 वर्षांची आहे, त्यात मी जे काही 4 निवडणुका कव्हर केलेल्या आहेत, एक लक्षात घ्या. अर्ज भरणारा माणूस आहे ना, प्रत्येकाला मी जिंकून येणार आणि मला तिकीट मिळावं याच हिशोबाने तो जात असतो. अर्ज मागे घेण्यासाठी कोणी निवडणूक लढवत नसतं, लक्षात घ्या. आता मला सांगा, जरांगेंनी सगळ्यांना सांगितलं, की तुम्ही अर्ज भरा. त्या ज्या काही लोकांना सांगितलंय ते. आणि त्याच्यापैकी काही जणांना तुम्ही सांगणार अर्ज मागे घ्या, हे जरा मला थोडं कॉम्प्लिकेटेड वाटतंय. याचे परिणाम कसे होतील? बरं, जरांगेंकडे आले त्या दिवशी त्या आंतरवर्ती सरावटीमध्ये तेवढेच लोक अर्ज भरणार आहेत का?
मराठा क्रांती मोर्चा आहे, ठोक मोर्चा आहे, मूक मोर्चा आहे, त्यांचे संयोजक आहेत, आयोजक आहेत. संभाजी ब्रिगेड आहे. संभाजी ब्रिगेडचे 2 घटक आहेत परत. अखिल भारतीय संभाजी ब्रिगेड प्रवीण गायकवाड, संभाजी ब्रिगेड आणखी आखरे म्हणून आहेत, मनोज आखरे त्यांचे पण आहे. आणखी शिवाय छोट्या-मोठ्या संघटना आहेत, छावा आहेत. या सगळ्यांना असं वाटतंय, की आता जे मराठा वातावरण तयार झालेलं आहे, ॲट मराठवाड्यामध्ये, त्याच्यासाठी आपण लायक आहोत. या सगळ्यांना तुम्ही थांबवणार आहात? या सगळ्यांना तुम्ही म्हणणार आहात, की तुम्ही माझ्या विरोधात भूमिका घेते असं नाही होत. तेही उभे राहतील. आणि म्हणून जो तुमच्या प्रश्नाकडे आपण आता येऊया, की याचा इम्पॅक्ट कसा होईल? इम्पॅक्ट होईल का? होईल. पण तो इम्पॅक्ट कोणाच्या विरोधात होईल आणि कोणाच्या बाजूला होईल असं पाहता असं मला वाटतं. इथे मात्र जेव्हा भाजपचे अमित शहा मी मगाशी आता जे सांगत होतो, त्याचा रेफरन्स जोडायचा आपल्याला अमित शहाशी. आणि म्हणून अमित शहा जेव्हा म्हणतात, की हरियाणा आणि इकडची आम्ही आंदोलनं पाहिलेली आहेत. मला एक सांगा, जर का मोठ्या संख्येने एकेका मतदारसंघात 5-5, 10-10 असे जर का मराठा उमेदवार उभे राहिले, एक लक्षात घ्या तुम्हाला मराठा राजकारणाचा तुम्ही पण अभ्यास केला असेल. एक मराठा उमेदवार हा किमान 5, 50, 100, 500 मतांचा अधिकारी असतो. कदमवाडी, परब वस्ती उदाहरणार्थ म्हणून. एक वस्ती म्हणजे झाली ना 500 मतं तुमची. मला ह्याच्या संदर्भानं एक मुद्दा आठवतो, जो हां. लोकसभेच्या वेळी पण जरांगे उमेदवार देणार का अशी चर्चा हं. चालू होती हं, आणि हं. लोकसभेच्या वेळी उमेदवार देणार का म्हणून चर्चा चालू असताना त्यांनी सांगितलं, की गावोगावी तुम्ही भेटा एकमेकांशी आणि हो. चर्चा करून एक उमेदवार ठरवा, त्याला आपण पुढे उमेदवार म्हणून हो, देऊ. हो, पण हो. काही ठिकाणी वादाचे मुद्दे झाले, भांडणं झाली, हे सगळ्या गोष्टी घडल्या. संभाजीनगरला ते झालं होतं. संभाजीनगरला संभाजीनगरला झालं ते होतं. झालं होतं. आणि तेच हीच सांगतो मी गोष्ट तुम्हाला. आता दिवाळीच्या पिरियडमध्ये घडणार का महाराष्ट्रात? तेच ते असं होऊ नये अशी माझी प्रार्थना राहील. सामाजिक वातावरण चांगलं राहावं अशीच माझी प्रार्थना राहील. पण मी तुम्हाला कॉमन सेन्सचा प्रश्न विचारतो. माझं नाव अभिजित जगताप आहे आणि मी जगतापवाडीमध्ये राहतो किंवा काय आमची कदमवाडी असेल. आणि तिकडे माझे नातेवाईक, पाहुणे-रावळे मिळून आमची 1000 माणसं आहेत. 1000 मतं आहेत आमची. मी उभं राहायचं की नाही राहायचं? इथे तो मुद्दा येतो आणि म्हणून मी म्हणत होतो आणि मी यापूर्वी सुद्धा म्हणत होतो, की जरांगे पाटलांनी नेतृत्व उभं केलं, कॅडर उभं करायला हवं होतं. ह्या मधला जो एक 3-4 महिने मिळाले होते ना, त्या काळात सुद्धा त्यांनी तुम्ही काय आंदोलन हवी ती करा. अरे कॅडर उभं करा. अरे जिल्हाध्यक्ष द्या, तालुकाध्यक्ष द्या, संघटनेला नाव द्या. मला सांगा जरांगे पाटलांच्या संघटनेचं नाव काय? शिवबा नाव नका घेऊ. शिवबा नाहीये. शिवबा ती त्यांची संघटना होती, पण ती आता इनॅक्टिव्हेट आहे किंवा ज्याला आपण म्हणू ती डॉर्मंट आहे अवस्थेमध्ये. ते ओव्हरऑल मराठा जरांगे समाजाचे नेते झाले. जरांगे पाटील ओव्हरऑल मराठा समाजाचे पण ते म्हणजे वावर अख्खा आपला आहे त्याचा नाही प्रश्न. त्याला आकृतीबंध काय आहे? तो आकृतीबंध बरोबर. नाही आहे आणि इथेच माझं म्हणणं आहे, उद्या एकेका मतदारसंघामध्ये जर का 2-2, 5-5, 6-6 माणसं उभी राहिली आणि प्रत्येकाची 500-500 जरी मतं असली तरी लक्षात ठेवा आमदारकीची यावेळची निवडणूक ना 1000 आणि 1500 मतावरती माणूस निवडून येणार आहे किंवा पडणार आहे. सो माझ्या मते हा परिणाम होईल पण या प्रश्नाचं उत्तर देऊन मी थांबतो, की असा ॲडव्हर्स इफेक्ट मवियाला आणि खास करून तिथे काँग्रेस राष्ट्रवादीला सहन करावं लागेल असं मला वाटतं प्राथमिक दृष्टी. आता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मविया या संदर्भात बोलत होतो. उद्धव बाळासाहेब ठाकरे आता त्यांचं जे काही मवियाचं जागा वाटपाचं रांगणं अडलंय असं एकंदरीत दिसतंय. तर काय कुठं अडलंय सगळं? कारण की आता भाजपनं 99 देऊन पुढे गेलेत. बरोबर 1 महिन्यानंतर इलेक्शन असणार आहे. 20 नोव्हेंबरला मतदान असणार आहे. तर आता आणि अगदी 2-4 दिवसात सगळ्यांचे पत्ते ओपनच करावे लागणार आहेत. 29 तारखेपर्यंत फॉर्म भरायची तारीख आहे. तर हे कधीपर्यंत असं दिल्ली वारी मग उद्धव ठाकरेंना भेटणं हे कधीपर्यंत चालू राहील? काय वाटतं? मी आता परवाच्याच एका व्हिडिओत म्हणालो आणि तसं जर का असेल, तर माझ्या मते हे नुसतं प्रेशर टॅक्टिक नाही आहे. मी जे काही विश्लेषकांशी मुंबईत बोलतोय आणि बाकीच्यांशी बोलतोय, पत्रकारांशी बोलतोय आणि पक्षातल्याही लोकांशी बोलतोय. माझा हा होरा आहे. सब्जेक्ट टू करेक्शन हा चुकू शकतो. पण मवियामध्ये यावेळी सर्वाधिक चांगला परफॉर्मन्स हा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि तिसरा नंबर शिवसेनेचा असेल. दुसरा मुद्दा, लोकसभेच्या वेळी सुद्धा लक्षात घ्या, असं जे म्हटलं जात होतं, की बघा जनतेने फैसला करून टाकला खरी शिवसेना कोणाची, हे अर्धसत्य आहे. एकनाथ शिंदेचाही चांगला परफॉर्मन्स आहे. दुसरा पॉइंट आणि तिसरा पॉइंट असा आहे, जो मी भाजपच्या बाबतीत सांगितलं होतं ना आता पहिल्या मुद्द्याच्या वेळी. उद्धव ठाकरे यांना सुद्धा आपल्या पक्षाचं सर्वाधिक स्ट्राईक रेट असला पाहिजे 1 आणि त्याच वेळी त्यांच्याच अलायन्समधल्या पक्षांचा स्ट्राईक रेट कमी झाला पाहिजे 2 अशा दोन्ही घटकांची जाणीव ठेवावी लागणार आहे. आणि यासाठी जर का उद्धव ठाकरे वेगळे लढले, मी थोडं धाडसी विधान करतो, तर ते शिवसेनेसाठी प्रॅक्टिकली कसं उपकारक ठरू शकतं. हे खरं आहे. त्याच्याने ट्रस्ट डेफिसिट सुरू होईल. लोकांची मोठ्या प्रमाणात टीका सुद्धा होईल. पण आता शिवसेनेला ज्या मोठ्या संख्येनं तिकीटं देणं अपेक्षित असेल आणि स्वतःचा स्ट्राईक रेट वाढवणं अपेक्षित असेल, त्यासाठी त्यांना जास्तीत जास्त जागा लढणं गरजेचं आहे. त्यामुळे काय होईल? स्ट्राईक रेट वाढला तर इतरांच्या जागा कमी होतील, त्यांच्या जागा वाढतील. ज्याची भीती ते स्वतःच सांगत होते, की बघा तुम्ही काँग्रेस
मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा, आपण सगळे एकत्र येऊयात, नाही तर पाडापाडी होईल. पाडापाडी होईल असं म्हणाले उद्धव ठाकरे. हा संकेत होता का? हा आणि संकेत होता सांगलीच्या का? शब्दावरनं पण राजकारण चालू आहे. सांगलीच्या झालेलं आहे. लक्षानुसार. एक्झॅक्टली. त्यामुळे आता आपण दोन्ही प्रकारे बघूयात. शिवसेना आहे तशी महाविकास आघाडीमध्ये राहिली. किती जागा मिळतील तुम्हाला? ती काही 3 आकडी आकडा असेल असं मला मुळीच वाटत नाही. बिलकुल नाही. तसाही हां, म्हणजे तो आता 2 पक्षांचा राहिला ना, 3 पक्षांचा आहे. त्यामुळे तो 2 आकडी कसा राहील त्याच्याबद्दल प्रश्न आहे. आणि आता तर शिवसेना विभागलेली आहे. राष्ट्रवादीचा परफॉर्मन्स चांगला दिसलेला आहे, काँग्रेसचा पण चांगला दिसला. काँग्रेसचं 13 खासदार. तर इथे ते बघावं लागेल आपल्याला. दुसरी गोष्ट, जर का शिवसेना वेगळी राहिली तर ती प्रसंगी प्रसंगी महायुतीचा सुद्धा विचार करू शकते. तुम्हाला आठवत असेल 2014ला परवा हे मागितला नसताना सुद्धा शरद पवारांनी पाठिंबा दिला होता. किंग मेकर मध्ये राहायचं का स्वतःची पत्ता खोलून टाकायचं? तुम्हाला आठवत असेल 2019ला निवडणूक झाल्यानंतर संजय राऊतांनी लगेच एकदा त्यांना कळलं की भाजप 105 मध्ये अडकलेले आहे. संजय राऊत म्हणाले, आमच्या समोर सगळे पर्याय खुले आहेत. हे वाक्य म्हणण्यासाठी ना तुमचा हात दगडाखाली असून चालत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं, होईल असं नाही, म्हणून मला असं वाटतं, आणि मी काल माझ्या एका व्हिडिओत म्हणालो, मी टक्केवारी पण सांगितली की 60% वाटते की शिवसेना बाहेर पडेल, 40% वाटते की ती राहील मवियामध्ये. पण मग शिवसेना बाहेर पडेल असं मला वाटतंय. मी तुमच्या आता व्हिडिओमध्ये परत एकदा सांगतो की ती बाहेर पडेल, स्वतःचे कार्ड स्वतःच्या हातात ठेवेल, निवडणूक होऊन देईल आणि त्यानंतर म्हणेल की आमचं काही काँग्रेस राष्ट्रवादीजवळ भांडण नव्हतं, आमचा जागा वाटपाबद्दलचा वाद होता, आम्ही चाललो परत मविया बरोबर. अशा इक्वेशनमध्ये परत शिवसेना आणि एकसंध शिवसेना होऊ शकते का? पहिला भाग. दुसरी भाग म्हणजे भाजप आणि शिवसेना एकत्र येऊ शकतात का भविष्यात? अशी काही इक्वेशन्स आहेत का? कारण की मला जो आठवतोय तो विषय असा, की 2024च्या एका इंटरव्ह्यूमध्ये पंतप्रधान मोदींनी असं सांगितलेलं होतं, की जेव्हा उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे सुपुत्र आहेत, म्हणून जेव्हा ते अडचणीत असतील त्यांच्या पाठीशी मी एकटा उभा असेल. सो ही इक्वेशन्स परत इथं महाराष्ट्रात उभे ठाकलेत का? मी तुम्हाला इथे देवेंद्र फडणवीसांचं 2019ला मविया स्थापन झाल्यानंतर पहिलं अधिवेशन होतं. त्यावेळी छगन भुजबळांना दिलेलं उत्तर तुम्हाला सांगतो. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, "भुजबळ साहेब, आता महाराष्ट्रात काहीही शक्य आहे. तुम्ही आज तिथे आहात, उद्या तुम्ही इथे असाल." आणि ते प्रत्यक्षात आलं होतं. त्यामुळे काहीही शक्य आहे. लक्षात घ्या, आपल्याला हे सगळं असतं, अस्मिता, राग, लोभ, अपमान, इज्जत, गद्दारी, हे सगळं आपण सगळे लावून घेत असतो मनाला. तिकडे शेअर राजकारण आणि सत्ताकरणाचा विषय असतो. उद्या जर का लक्षात आलं, शिवसेनेला हे लक्षात आलं असेल की काँग्रेस राष्ट्रवादीचा वर्चस्व राहील. आणि याहीबद्दल परत एक छोटंसं विश्लेषण करतो आणि पुन्हा मुद्द्याकडे येतो. लक्षात घ्या, आणि मी अनेकदा माझ्या व्हिडिओत पण म्हटलं आणि लेखातही सांगितलेलं आहे. मवियामधले नैसर्गिक मित्र 2च, काँग्रेस आणि राष्ट्रवादी. परकीय आणि परका असलेला पक्ष एकच, जो की शिवसेना. कारण शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहे. तो कधीही त्यांच्या नॅचरल लाईन्सवरती कधीही नव्हता. महायुतीमध्ये मात्र भाजपचा नॅचरल मित्र हा शिवसेना, जो की आता शिंदेचा जरी असला तरी ठाकरेंचा शिवसेना ही पूर्ण नाकारलेली नाही, असं कुणी काही नाकारत नसतं शेवटपर्यंत. उद्या तशीच काही वेळ आली तर उद्धव ठाकरे सगळं हे खापर, म्हणजे शिवसेना सगळं खापर काँग्रेसच्या माथी फोडून, की आमची काही बाकी हे नव्हती, पण प्रदेश काँग्रेसने सगळा विस्तार केला, त्यामुळे नाईलाजाने आम्ही बाहेर पडलो, असं करून ते बाहेर जाऊ शकतील. आणि मग महाराष्ट्र राज्याच्या स्थैर्यासाठी आणि सरकार वाचवण्यासाठी आणि महाराष्ट्राला आणखी कर्जाच्या खाईत न लुटण्यासाठी आम्हाला पाठिंबा द्यावा लागतोय. आणि आमचा मग हिंदुत्वाचा कॉमन मिनिमम प्रोग्राम असेल भाजपशी. हे सगळं शक्य आहे. हे तुम्हाला अवघड वाटतंय? जर का ह्याच्यासोबत पीडीपी सोबत जर का काश्मीरमध्ये भाजप जाऊ शकतं, जर का कम्युनिस्ट काँग्रेस आणि बाकीचे सगळे एकत्र येऊ शकतात, कोलोद होऊ शकतं. जनसंघाचे सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा जनता सरकार स्थापन झालं होतं, तेव्हा संघ आणि कम्युनिस्ट आणि समाजवादी एकत्र येऊ शकतात. तुम्ही आहात कुठे? होत नाही महाराष्ट्रामध्ये. तर भाजप पण एकत्र येऊ शकतं शिवसेनेवर. त्यामुळे ही शक्यता आहे. नितीश कुमार इकडे-तिकडे जाऊ शकतात. नितीश कुमार जाऊ शकतात. भाजप पक्ष म्हणून कधी प्रॉब्लेम नव्हता उद्धव ठाकरे. त्यांची नेहमी टीका समजा अमित शाह, नरेंद्र मोदींवर असेल. बरं, नरेंद्र मोदी, अमित शहावर टीका, नितीश कुमारने टीका नाही केली. किती टीका केली? चंद्राबाबू नायडूंनी तर चंद्राबाबू नायडूंच्या मागे तर सिस्टीम्स लावल्या. एवढी वेळ तर ठाकरेंवर पण नाही आलेली. त्यामुळे सगळं शक्य आहे. आणि जर का आतून अशा प्रकारे काही योग्य ती संपर्क साधनं आणि कम्युनिकेशन सगळे झाले, काय असेल ते आपण सांभाळून घेऊ. पुन्हा आपण या चिमण्यानं परत फिरारे मॉडेल. तर ते चिमण्या परत येऊ शकतात. आता तुमचा प्रश्न राहिला की मग शिंदेचं काय? तर महायुतीमध्ये सगळ्यांना भरपूर स्ट्रेस असते. शिंदेना मुळात हा सगळा खेळ झाल्यानंतर त्यांच्यासाठी
एक मोठं दालन उपलब्ध झालं, ते सीएम झाले आणि सगळं झालं. हे दरवेळी होणार नाहीये त्यांनाही माहिती. आयुष्याच्या टप्प्यामध्ये दरवेळी हे होणार नाहीये. त्यावेळी त्या गोष्टी जुळून येऊ शकतात. मग ते प्रत्यक्ष सत्तेत सहभाग घ्यायचा का, बाहेर यायचा का, एकीकृत करायचं का, दोन्ही पक्ष शिवसेना एकत्र येतील का? मला नाही वाटत. इतक्या लवकर होणार नाही. तर एकनाथ शिंदेना सुद्धा माहिती आहे, एकीकृत झालं की शिंदे पिता-पुत्र आणि त्यांच्या सपोर्टरचं होणार काय? आणि मग ते मिंदे-बिंदे जे काही शिवसेनेने करून ठेवलेले त्याला तर उत्तर देता येणार नाही कोणालाच. त्यामुळे तसं होणार नाही. ते तसेच राहतील. आणि आमच्या कॉमन मिनिमम प्रोग्रामसाठी आम्ही एकत्र येतोय, असा मुद्दा केला जाऊ शकतो आणि हे शक्य आहे. तर अशी मला स्थिती वाटते. अर्थात पुन्हा पण मी जसं म्हणालो तसं, मी काही त्यावरती काही गर्विष्ठ नाहीये. आपल्याला अजूनही बघायला पाहिजे. शिवसेना माघार घेऊन कदाचित भव्यामध्ये थांबलं तर तेही शक्य आहे. पण एक सांगतो, स्वतंत्र लढली तर शिवसेनेकडे जे ट्रम्प कार्ड असतील दोन्हीकडे खेळण्यासाठी, ते इथे राहिल्यानंतर मात्र मग परत निवडणुकीनंतर वापरता येणार नाही. एकदा वापरता आले. 2019 ला म्हणता आलं, की अमित शहानी शब्द दिला होता तो फिरवला. आता तो फिरवता नाही येत. येस. आता सध्या घडत असलेल्या प्रत्येक बारीक-सारीक गोष्टींबद्दल सरांनी विश्लेषण केलं आणि त्यासोबतच भाजपच्या 99 जागा आणि त्या पाठीमागचं राजकारण, मराठा आरक्षण, मनोज जरांगे आणि लाडकी बहीण हे सगळं आता पुढं-पुढं एक-एक गोष्ट उलगडत जाणार आहे. आपण याबद्दल वारंवार सरांशी गप्पा मारत असणारच आहोत. आता तरी तुर्तास थांबूयात इथेच. सर धन्यवाद. द पॉलिटिक्सला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक